जालना महानगरपालिकेची मतमोजणी सुरू आहे आणि पहिला जो 5 प्रभागाचा कौल आला त्यामध्ये माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे बंधू आणि भाऊजाई जे ते विजयी झालेले आहेत। त्याचबरोबर भाजपचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी झाले। आपल्यासोबत स्वतः भास्कर दानवे आहेत। साहेब, खरं तर पहिल्या 5 प्रभागाचा कौल आलेला आहे, त्यामध्ये तुम्ही विजयी झाले, तुमचे घरचे विजयी झाले, त्याचबरोबर भाजपचे म्हणजे जास्तीत जास्त उमेदवार विजयी होताना पाहायला मिळतात। निश्चितच जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 1 मध्ये भारतीय जनता पार्टीचे 5चे 5 उमेदवार मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी विजयी झाले आणि प्रभाग क्रमांक 2 पासून 16 पर्यंत जी काही काउंटिंग या ठिकाणी चालू आहे, या काउंटिंग मध्ये सुद्धा मतदार बंधू भगिनींनी भारतीय जनता पार्टीला कौल दिलेला आहे आणि बऱ्यापैकी जवळपास 70 ते 80% भाजपाचे उमेदवार आता सध्या काउंटिंग मध्ये आघाडीवर आहे। निश्चितच भाजपाचा महापौर या ठिकाणी होईल असा आम्हाला ठाम विश्वास त्या ठिकाणी आहे। आता काल साम टीव्हीने जेव्हा एक्झिट पोल दाखवला तेव्हा देखील जालन्यामध्ये भाजपच मोठा पक्ष राहील अशा प्रकारचा अंदाज आम्ही व्यक्त केलेला, त्या दिशेने वाटचाल दिसते। निश्चितच साम टीव्हीचा जो काही अंदाज होता तो 100% त्या ठिकाणी खरा ठरणार आहे, कारण भारतीय जनता पार्टीचा विकासाचा विजन घेऊन आम्ही जनतेपर्यंत गेलो आणि म्हणून मतदार बंधू भगिनींना मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला कौल देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी गेला। मतदार बंधू भगिनींनी भारतीय जनता पार्टीला मोठ्या प्रमाणात आशीर्वाद या ठिकाणी दिला आणि भाजपाचा महापौर झाला पाहिजे असं सर्वसामान्य जनतेला त्या ठिकाणी वाटत होतं आणि म्हणून हा मोठा कौल भाजपाला त्या ठिकाणी मिळत असताना दिसतो। आबा, आज विजयावरती एक माझा जुना प्रश्न आहे। अनेक दिवसापासून तुम्ही शहरामध्ये काम करतायत, खरं तर भाजप पहिल्यांदा शहरामध्ये मोठा पक्ष म्हणून उभा राहतोय। तुम्ही जे मागच्या काळामध्ये काम केलं त्याचं फलित म्हणायचं? निश्चितच भारतीय जनता पार्टी या जिल्ह्यामध्ये नंबर 1 चा पक्ष आहे। 5 वेळेला आपल्या देशाचे माजी मंत्री रावसाहेब पाटील दानवे दादा 5 वेळेला खासदार या ठिकाणी निवडून दिले आणि 5 वेळेला तर आता अलीकडच्या काळात निवडून दिले, पण आता तुम्ही जर बघितलं तर 9 वेळेला भाजपाचा खासदार झालेला आहे। या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी हा मोठा भाऊ आहे आणि सर्वात मोठा पक्ष भाजपाचा आहे। सर्वात जास्त ग्रामपंचायतचे सरपंच असेल, सभापती असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल, या भाजपाच्या ताब्यात आहे। ग्रामीण भाजपमध्ये 1 नंबर होतोय मान्य, मात्र शहरामध्ये पहिल्यांदा भाजप 1 नंबर होतोय। तर भाजपाला आजपर्यंत कधी स्वतंत्रपणानं लढण्याची संधी मिळाली नव्हती। प्रथम आम्ही तर गेल्या निवडणुकीच्या अगोदर 4-5 दिवस आमच्या सलग बैठका झाल्या। आमचंही तेच म्हणणं होते की भाजप आणि शिवसेनेची नैसर्गिक युती झाली पाहिजे असा दृष्टिकोन सर्व नेत्यांचा होता, परंतु काही अपरिहार्य कारण म्हणा किंवा काही तांत्रिक कारण म्हणा, जागेच्या देवाणघेवाणीवरून शेवटच्या दिवशी अर्ध्या तासामध्ये ती युती तुटली आणि भाजपा हा स्वतंत्रपणाने लढला आणि म्हणून आम्हाला सर्व भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना माहिती होती की आपलं पोटेन्शियल जास्त आहे। भारतीय जनता पार्टीचे मतदार जालना शहरामध्ये महानगरपालिका क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं विकासाचा मुद्दा लक्षात घेऊन त्यांनी आम्हाला कौल दिलेला आहे। नक्कीच हे होते भाजपचे उमेदवार भास्कर दानवे। खरं तर काल साम टीव्हीने जेव्हा अंदाज वर्तवला तेव्हा भाजप सर्वात मोठा पक्ष राहील अशा प्रकारचा अंदाज वर्तवला होता आणि त्या दिशेने ही वाटचाल सुरू असताना आपल्याला पाहायला मिळते। अक्षय शिंदे, साम टीव्ही न्यूज, जालना।